भारतामध्ये लॉकडाऊन लागणार का याची जोरदार चर्चा सध्या होताना पाहायला मिळते आणि काही ठिकाणी तर अक्षरशः या बातम्यांचं पेव फुटलंय। पण आता केंद्र सरकारकडनं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की भारतामध्ये लॉकडाऊन लागणार नाहीये। होय, स्वतः पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीच हे स्पष्ट केलेलं आहे आणि एक पोस्ट टाकून त्यांनी हे सांगितलेलं आहे की भारतात कोणत्याही स्वरूपात लॉकडाऊन लावण्यासारखी स्थिती निर्माण झालेली नाही, तसा सरकारचा विचारही नाही। त्यामुळे अशा स्वरूपात पसरत असलेल्या ज्या काही बातम्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही आपली कर्तव्य पार पाडावीत असे त्यांनी नमूद केलंय। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा परिणाम हा थेट भारतावरती होतोच आहे, पण अनेक देशांमध्येही तो होतोय। त्यातच फिलिपाईन्समध्ये जो लॉकडाऊन लागला त्यावरून भारतातल्या चर्चांनी जोर धरला होता। आता मात्र यावरती केंद्राकडनं स्पष्टीकरण आलेलं आहे आणि त्यामुळे पडदा पडलेला आहे। मात्र येत्या काळामध्ये कोणत्या स्वरूपाची जबाबदारी घ्यावी यावरती सुद्धा एक महत्त्वाची बैठक घेतली जाते आणि त्यातून हेही स्पष्ट केलं जातंय देशामध्ये अनेक ठिकाणी लोक स्वतःहून पेट्रोल पंपावरती जात आहेत आणि जास्तीचं पेट्रोल खरेदी करतायत। तसंच गॅसच्या बाबतीतही होतंय, इंधन पुरवठा जो होतोय त्यामध्ये तुटवडा निर्माण होण्यामागची कारणं जी आहेत ती तांत्रिक कमी आणि मानवी जास्त आहेत अशा स्वरूपामध्ये सुद्धा माहिती आता समोर येऊ लागली आहे। या सगळ्यावरती नेमका काय उपाय करायचा याची सुद्धा सरकारकडे पूर्ण तयारी झालेली आहे आणि खास करून हॉर्मोजची समुद्रधुनी हे देखील भारतासाठी खुली झालेली असल्यामुळे आपली अडकलेली सगळी जहाजं ही पुन्हा भारतात येणार आहेत आणि त्यामुळे आपला जो तेल पुरवठा आणि इंधन तुटवडा आहे तो पूर्णपणे संपेल आणि पुरवठा पूर्ववत होईल अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते। अर्थातच अशा अफवांवर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू नका आणि वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडनं तुमच्या शहरातल्या प्रमुखांकडनं हे सांगितलं जाते की इंधन तुटवडा नाहीये, त्यावरही तुम्ही विश्वास ठेवा। आमच्या या बातम्या तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कळवायला विसरू नका आणि अधिक इन्फॉर्मेटिव्ह बातम्यांसाठी पाहत रहा NDTV मराठी।